Everyone just look at here. Double angle formulae. Two theta. From the 11th standard, 11वीला तुम्हाला होतं हे डबल अँगल फॉर्म्युले आपण बघू कोणाकोणाचे आहेत बघा. साइन ऑफ 2 थीटा. साइन ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला काय आहे? 2 साइन कॉस. साइन ऑफ 2 थीटा 2 साइन कॉस. अँगल करायचा हाफ. अँगल काय करायचा म्हणजे थीटाचा हाफ. याला हाफ अँगल फॉर्म्युले पण म्हणतात, डबल अँगल पण म्हणतात, हाफ अँगल पण म्हणतात. कारण काय, लेफ्ट पासून राईटकडे बघितलं तर तो अँगल हाफ झालाय आणि राईटकडून लेफ्टकडे बघितलं तर अँगल काय झालाय? डबल. ठीक आहे. सो साइन ऑफ 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन कॉस. जो काय अँगल आहे तो हाफ करायचा. दॅट्स इट. इथं जर थीटा असतं तर इकडे लिहिलं असतं थीटा बाय 2 थीटा बाय 2. इथं 10 थीटा असतं तर इकडे लिहिलं असतं त्याच्या हाफ 5 थीटा 5 थीटा. हाफ करून लिहिलंय राईटला. ठीक आहे. इन टर्म्स ऑफ टॅन, इन टर्म्स ऑफ टॅन त्याचा अजून फॉर्म्युला आहे 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. हे माहीत असू द्या. इन टर्म्स ऑफ टॅन काय आहे? 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. हे 11चं सांगतोय मी, नवीन काही सांगत नाही आहे. याची छानपैकी घरी गेलं का एक व्यवस्थित सगळ्या फॉर्म्युलेची एक लिस्ट बनवायची. डिफरन्शिएशनचे बघितले आहेत सुरुवातीला, त्याच्यानंतर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिकचे बघितले आहेत, आता 23 बघितले आहेत, आता 11चे बघतोय. सगळ्यांचा मस्त एक छान चार्ट तयार करायचा, लावून द्यायचा भिंतीवरती घरी सगळ्या ठिकाणी. ठीक आहे. जिथं बसेल तिथं पहिले फॉर्म्युले दिसले पाहिजे तुम्हाला. ओके, लक्ष द्या. हेअर इट इज साइन ऑफ 2 थीटाचे 2 झालेत. ओके. त्यानंतर कॉस ऑफ 2 थीटा. तर कॉस ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला कसा आहे लक्षात घ्या. इट्स कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर. कॉस ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला काय? कॉस स्क्वेअर मायनस अँगल हाफ. 2 थीटाचा काय झालाय? थीटा. थीटा जो काय अँगल आहे तो हाफ करायचा राईटला. ठीक आहे. याला लिहिताना अजून दुसऱ्या पद्धतीने कसं लिहितात? 2 कॉस स्क्वेअर मायनस 1 किंवा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर. अँगल डिवायडेड बाय 2. थीटा असेल 2 थीटा असेल तर थीटा थीटा लिहिलाय. ठीक आहे. त्याच्याच अंडर कॉस ऑफ 2 थीटाचा इन टर्म्स ऑफ टॅन. इन टर्म्स ऑफ टॅन काय येतो? 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हे बघा 11चे फॉर्म्युले मी लिहून देतोय तुम्हाला सगळे, एक प्रकारे एक्सप्लेन पण करतोय. याची प्रॅक्टिस करणं गरजेचे, लक्षात ठेवणं गरजेचे आहेत, माहीत पाहिजे. ठीक आहे. हे 2 काही नवीन नाही आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपर्टी आयडेंटिटी टाकली, कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय, समजा कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर, तो टाकला. मायनस साइन स्क्वेअर मायनस 2 साइन स्क्वेअर होतो, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर. इथे जर साइन स्क्वेअरच्या जागेवर तुम्ही टाकलं 1 मायनस कॉस स्क्वेअर तर ते मायनस मायनस प्लस होतील. कॉस स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअर मायनस 1 होऊन जाईल तो. ठीक आहे. म्हणजे ह्याच फॉर्म्युल्यामध्ये आयडेंटिटी टाकून हे 2 आलेले आहेत. ठीक आहे. ओके. आणि इन टर्म्स ऑफ टॅन हा फॉर्म्युला आला. त्यानंतर नंबर 3 2 थीटाचा लिहितो आपण. बघा काय आहे यात. टॅन ऑफ 2 थीटा. टॅन ऑफ 2 थीटा काय? टॅन ऑफ 2 थीटा याच्या प्रमाणेच आहे, साइन ऑफ 2 थीटा प्रमाणे. 2 टॅन थीटा अपॉन 1 टॅन स्क्वेअर थीटा. एक गोष्ट लक्षात घ्या, सेम आहे, लक्षात ठेवायचं सेम आहे. साइन ऑफ 2 थीटा इन टर्म्स ऑफ टॅन, टॅन ऑफ 2 थीटा इन टर्म्स ऑफ टॅन, दोन्ही ठिकाणी सेम आहे. फक्त इथं प्लस येतं, इकडं काय लिहिणार तुम्ही? मायनस. हे लक्षात घ्या. ठीक आहे. अजून मी तुम्हाला देतोय नंबर 4 1 मायनस कॉस ऑफ थीटा, 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटा, 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा. हे बघितले आहेत आपण. ठीक आहे. 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर, 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर. हे फॉर्म्युले त्याचे. 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर, 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर. अँगल डिवायडेड बाय 2. जो अँगल आहे 2 थीटा त्याचा हाफ, 2 थीटा त्याचा हाफ. यात काय अडचण आहे तुम्हाला? ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द डबल अँगल फॉर्म्युले ए पॉइंट. आलं लक्षात? ठीक आहे.
ओके, द नेक्स्ट पार्ट, ट्रिपल अँगल फॉर्म्युले. थ्री थीटा. चला त्यातलं थ्री थीटा बघूया आपण काय दिलेलं आहे. फर्स्ट साइन ऑफ थ्री थीटा, सेकंड कॉस ऑफ थ्री थीटा, थर्ड टॅन ऑफ थ्री थीटा. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, थ्री थीटामध्ये आपण काय करतो, सगळ्यात पहिले साईनच्या बाबतीत मी 11th पण सांगितलं होतं कसं लक्षात ठेवायचं आहे. तर लक्षात ठेवूयात. कसं आहे बघा, हा थ्री एक प्रकारे खाली बाहेर काढला, बाहेर आल्यावर काय होईल इथे, येस थ्री बाहेर आला, हे बघा असा काय बाहेर येत नाही तो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं कसं ते सांगतोय. ठीक आहे, थ्री बाहेर आल्यावरती थ्री साइन थीटा -4 बाय डिफॉल्ट, -4 बाय डिफॉल्ट. आणि या थ्री वरती जर आपण नेला इंडेक्सला तर इट विल लुक लाईक दिस, साइन क्यूब ऑफ थीटा. ओके, म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी सांगितलंय मी फक्त. थ्री बाहेर काढायचा, -4 बाय डिफॉल्ट, हा थ्री वर गेला का देर विल बी क्यूब. आता इकडे काय करायचं माहिती का, ही टर्म इथे घ्यायची 4 क्यूब, तसंच इथे मायनस तसाच, हा थ्री तसाच. म्हणजे ही टर्म इकडे, ही टर्म इकडे, फक्त साईनच्या जागेवर कोणाला घेतला आपण, कॉसला घेतला. आलं लक्षात. हा -4 साइन क्यूब थिटा, याला इकडे घेतलं 4 कॉस क्यूब थिटा, मायनसला तसंच ठेवलं. 3 साइन थिटा आहे त्याला इकडे घेतलं 3 कॉस थिटा, कारण कॉस बद्दल बोलते तो कॉसच येणार तिथे. ओके, आता टॅन ऑफ थ्री थिटाचं कसं करायचं माहिती का, साइन सारखंच करायचं. पहिले 3 बाहेर काढा, मायनस एवढंच की इथं 4 लिहू नका, तो 3 वर गेला का इथे काय होईल, क्यूब थिटा. आता इथं 4 लिहिला नाही ना, तर त्याच्या जागेवर आपल्याला बॅलन्स्ड इक्वेशन करण्यासाठी खालचं फक्त डिनॉमिनेटर तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. इट्स 1 - 3 टॅन स्क्वेअर थिटा. खाली काय लिहायचं डिनॉमिनेटरला, म्हणजे न्यूमरेटर तर याच्या सारखाच आहे, फक्त 4 लिहायचा नाही. आणि डिनॉमिनेटरला तुम्ही काय लिहिणार, 1 - 3 टॅन स्क्वेअर थिटा. तर हे साइन थ्री थिटा, त्यानंतर कॉस थ्री थिटा, टॅन थ्री थिटा असलेले सगळेच्या सगळे फॉर्म्युले आहेत. त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे. पुढचा पॉईंट बघा, सी. सी मध्ये जर तुम्ही बघितला, आपल्याला आता समजा साइन ऑफ ए प्लस बी साइन ऑफ ए माइनस बी, ठीक है, कॉस ऑफ ए प्लस बी कॉस ऑफ ए माइनस बी, याच्या अंडर असलेलं दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड. टॅनच्या बाबतीत पण आहे, जे आपण मगाशी लिहिले होते ते नेक्स्ट याच्यावर लिहू वाटलंस तर. साईनच्या वेळेला काय करतो सांगा बरं. साईनच्या वेळेला इथं आहे 11th होतं साइन कॉस कॉस साइन. साईनच्या वेळेला काय लिहायचं, साइन कॉस कॉस साइन. अँगल कोण आहे, ए बी ए बी. अँगल कोण आहे, ए बी ए बी. ॲट द टाइम ऑफ साइन डोंट चेंज द साइन. साइन बदलायची नाही, ठीक आहे. तर प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. साईनच्या वेळेला, साईनच्या वेळेला साइन कॉस कॉस साइन. आणि कॉसच्या वेळेला तुम्हाला काय लिहायचंय, कॉस कॉस साइन साइन. कॉसच्या वेळेला तुम्ही काय लिहिणार, कॉस कॉस साइन साइन. अँगल ए बी ए बी ए बी, हिअर इट इज ए बी, ठीक आहे. साईनच्या वेळेला साइन चेंज केली नाही, कॉसच्या वेळेला चेंज करायची, प्लसची करायची, मायनसची करायची,
यात काय अडचण आहे? ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढे जाऊ. नंबर 3 त्यातला टॅनच्या बाबतीत टॅन ऑफ ए प्लस बी, टॅन ऑफ ए मायनस बी. आपण टॅनचं बघितलं होतं आधीच. टॅन एकदा एला दिला, टॅन एकदा बीला दिला. इथे 1 बाय डिफॉल्ट ह्या दोघांचं टॅन ए आणि टॅन बीचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. तसंच टॅन एकदा एला दिला, टॅन एकदा बीला दिला, डिवायडेड बाय इथे 1 बाय डिफॉल्ट टॅन ए इंटू टॅन बी. आता साईनचं कसं लक्षात घेतो? प्लस असेल तर वरती प्लस खाली, आणि इथं मायनस असेल तर वरती मायनस खाली प्लस. ओके, हे काय झाले आपले सी सेक्शन कन्सिडर करू, त्याच्यामधले असलेले फॉर्म्युले. आता आपण बघायचे 11चं बघतोय सगळं बरं का. 11चं बघतोय. डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आता फॅक्टरायझेशन फॉर्म्युले बेसिकली कसे असतात? येस, फॅक्टरायझेशन आपण कसं लिहिलं होतं की एक प्रकारे त्याचे आपण ॲडिशन सबट्रॅक्शनला मल्टिप्लिकेशनमध्ये लिहितो, आणि मल्टिप्लिकेशनच्या टर्म्सला आपण कशामध्ये लिहितो? ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये. बघा, पहिले आपण फॅक्टरायझेशन बघू, तुमच्या लक्षात येईल. आपण लिहिले होते आधी, लास्ट इयरचाच पार्ट आहे. साइन सी प्लस साइन डी लास्ट इयरला होतं. साइन सी मायनस साइन डी, अगेन कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी मायनस कॉस डी. ओके, साइन प्लस साइन, साइन मायनस साइन, कॉस प्लस कॉस, कॉस मायनस कॉस. सी आणि डी तर काय जनरल आहे, त्याच्या जागेवर कोणी येऊ शकता. मेन कोण? साइन प्लस साइन, साइन मायनस साइन, कॉस प्लस कॉस, कॉस मायनस कॉस. बघा, साइन प्लस साइनच्या वेळेला काय लिहायचो आपण? 2 साइन कॉस. 11चं आहे, लक्षात घ्या. साइन प्लस साइनला काय लिहित होतो आपण? 2 साइन कॉस. आफ्टर दॅट साइन मायनस साइनला काय लिहायचो? याच्या उलट 2 कॉस साइन, 2 कॉस साइन. नंतर कॉस प्लस कॉसला काय लिहित होतो? 2 कॉस, प्लसच्या वेळेला इझी कॉस 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 कॉस. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कॉस मायनस कॉसला मात्र कॉस कॉस नाही लिहायचं आहे. हिअर इट इज -2 साइन साइन, -2. हे बघा, बाकीच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी 2 2 2, इथं फक्त कोण आहे? कॉस मायनस कॉसच्या वेळेला. बघा, साइन प्लस साइन 2 साइन कॉस, साइन प्लस साइन 2 साइन कॉस, साइन मायनस साइन 2 कॉस साइन. याच्या उलट कॉस प्लस कॉस 2 कॉस कॉस, कॉस प्लस कॉस 2 कॉस कॉस, कॉस मायनस कॉस -2 साइन साइन, कॉस मायनस कॉस -2 साइन साइन. आतमध्ये असलेल्या सगळ्या टर्म्स सेम आहेत. सी प्लस डी अपॉन 2, सी मायनस डी अपॉन 2, सी प्लस डी अपॉन 2, सी मायनस डी अपॉन 2, सी प्लस डी अपॉन 2, सी मायनस डी अपॉन 2, सी प्लस डी अपॉन 2, सी मायनस डी अपॉन 2. यात काय अडचण आहे? आता याच्यानंतर बघा, सर ही मायनस साइन आम्हाला नको असेल तर, नको असेल तर काय हरकत नाही, इथं 2 साइन साइन लिहा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. इथली सी प्लस डी अपॉन 2 तसंच लिहा. मायनस साइन आत दिली तर इथं सी मायनस डीच्या ऐवजी फक्त उलट लिहायचं डी मायनस. एकच फॉर्म्युला आहे, फक्त मायनस साइन आत दिली, हा मायनस डीचा प्लस डी होतो, प्लस सीचा मायनस सी होणार. आलं लक्षात? ओके, ठीक आहे, बाकी सेम आहे. सो हिअर इट इज
फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. यातलाच आपल्याला बघायचे आता डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. कोणते? डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. जे आहे ते आहे, जे लागणार आहे ते लागणार आहेत तुम्हाला. ठीक आहे. डी सेक्शन झालं याच्यात. डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आता डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलेमध्ये आपण काय करतो लक्षात घ्या. इथे जर तुम्ही बघितलं, मगाशी जे लिहिले होते ना आपण तसंच आहे, त्याच्या उलट तुम्हाला लिहायचं. डिफॅक्टरायझेशन म्हणजे एवढं काही डिफरंट किंवा वेगळं नाही आहे. मगाशी जे इकडे आपण लिहिले होते, काय लिहिले होते बघा, राईटला जे होते 2 साइन कॉस, 2 कॉस साइन, 2 कॉस कॉस, 2 साइन साइन, -2 साइन साइन किंवा ठीक आहे कसंही लिहा. ओके. तर इथे बघा ते आपल्याला लेफ्टला लिहायचे. आता 2 साइन कॉस, 2 कॉस साइन, 2 कॉस कॉस, -2 साइन साइन. ओके. लक्ष द्या सगळ्यांनी, गडबड करू नका, लक्ष द्या. आता अँगल सी आणि डी च्या ऐवजी आपण वेगळे अँगल यूज करू. इथे ए बी, ए बी, ए बी, ए बी. लक्ष द्या. आता लास्ट टाइम जे आपण बघितलं होतं, मला सांगा 2 साइन कॉस कोणाचं होतं रे? 2 साइन कॉस हेच फॉर्म्युलेचा बेस तुम्हाला लागणार आहे. 2 साइन कॉस कोणाचा होता? साइन प्लस. 2 कॉस साइन कोणाचा होता? साइन मायनस. 2 कॉस कॉस कोणाचा होता? कॉस प्लस. आणि -2 साइन साइन कोणाचा होता? कॉस मायनस कॉसचा. बघा इथं 2 साइन कॉस कोणाचा होता? साइन प्लस साइन. ओके. 2 कॉस साइन, साइन मायनस साइन. 2 कॉस कॉस, कॉस प्लस कॉस. -2 साइन साइन, कॉस मायनस कॉस. आतमध्ये ब्रॅकेट. इथं ए प्लस बी, ए मायनस बी, ए प्लस बी, ए मायनस बी, ए प्लस बी, ए मायनस बी, ए प्लस बी, ए मायनस बी. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा तुम्हाला इथे वाटलं सर ही मायनस साइन इथे नसेल आणि 2 साइन ए साइन बी असलं, काही नाही, हेच लिहायचं. अगेन कॉस मायनस कॉस, एकच चेंज करायचा. जे तुम्ही ए प्लस बी इथं लिहिलाय तो राईटला लिहा, ए प्लस बी. आणि ए मायनस बी राईटला लिहिलाय तर तो काय करायचा? लेफ्टला लिहायचा. म्हणजे एक प्रकारे बघा ना, ही मायनस साईन राईटला गेल्यावर काय होईल? प्लसचा होणार मायनस, आणि मायनसचं काय झाला? इकडे लिहिलं. ठीक आहे. अजून काही सांगण्यासारखे, बट पहिले हे लिहून घ्या तुम्ही. ओके. डबल अँगल फॉर्म्युलेपासून लिहायला स्टार्ट करा. सगळेच्या सगळे लिहून घ्या, मग पुढचा पार्ट सांगतो मी तुम्हाला. स्टार्ट रायटिंग डाऊन.